लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. ब्रेकिंग न्यूज आहे. काय अपडेट आहे ते आपण बघूया. काळजी करू नका, हे नवीन अर्ज बँकेत सादर करा. तर बघूया कशा पद्धतीनं काय म्हणतात. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज मंजूर, तरीही पैसे बँकेत जमा झाले नसतील तर पहा संपूर्ण माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमासुद्धा झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जर मंजुरीचा संदेश आला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणे अपेक्षित आहे. परंतु अनेक महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर होऊनही अजून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहे. तर तुम्ही देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर केला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर होऊनही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर न होण्याचे काही कारणे आहेत. तर अनेक महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर झाल्याचे संदेश आले होते आणि ते देखील अद्याप त्यांच्या बँक खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा न झाल्याने त्यांना चिंता लागलेली आहे. तर पैसे जमा न होण्याची कारणे म्हणजेच तुमच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसणे हे देखील एक कारण असू शकते. त्यानंतर दुसरे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला NPCI लिंक नसणे, म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे लिंक नसणे हे सुद्धा एक कारण आहे. नेक्स्ट म्हणजे बँक खात्याला NPCI मॅपिंग असेल तर अशा वेळी शासकीय स्तरावरून दिले जाणारे अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा होते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँक खात्याला हा NPCI मॅपिंग फॉर्म लिंक करणे गरजेचे आहे. तर खालील लिंकवर क्लिक करून अर्ज डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून द्या. तर असा हा अर्ज तुम्ही जो आहे तो घ्यायचा बँकेकडनं आणि तिथे द्यायचा. तर बऱ्याच वेळेस अनेक व्यक्तींचे एकापेक्षा अनेक बँक खाती असतात. शासकीय स्तरावरून दिले जाणारे अनुदान हे आधार लिंक खात्यामध्ये जमा होते. म्हणजे 2-3 खाते असेल तर ज्या बँकेचे आधार लिंक खाते आहे त्या बँकेत ते पैसे जमा होणार. म्हणून तुमचे जेवढे खाते असतील तेवढे तुम्ही चेक करा, कोणत्या खात्यामध्ये पैसे आले ते तुम्हाला माहिती पडेल. तर तुमचे कितीही बँक असतील तरी कोणत्या तरी एका बँकेला आधार नंबर लिंक असतो. तर बघा, कोणत्या तरी एका बँकमध्ये ते आले असणार, हे पण चेक करा. जर नाहीच आले असेल तर बँकेला ते नंबर जो काही फॉर्म आहे तो भरून सबमिट करा. आपला आधार नंबर नेमका कोणत्या बँक खात्याला लिंक आहे हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने तुमचे बँक आधार लिंकिंग स्टेटस अगदी तुमच्या मोबाईलवरून चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा आधार नंबर कोणत्या बँक खात्याला लिंक आहे. आणि लक्षात घ्या की तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर लिंक करणे, बँक खात्याला आधार लिंक करणे आणि बँक खात्याला NPCI मॅपिंग फॉर्म लिंक करणे ही वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे केवळ आधारला मोबाईल लिंक असून जमत नाही किंवा बँकेला आधार नंबर लिंक असून जमत नाही. तर वरती सांगितलेल्याप्रमाणे तिन्ही बाबी जर लिंक असतील तरच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. अजूनही अर्ज करता येईल. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असाल आणि तुमचा अर्ज सादर करण्याचा बाकी असेल तर तुम्ही आता सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी अर्ज सादर करू शकता. माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट देण्यात आली होती. त्यानंतर शासनाने परत एक GR निर्गमित करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवून दिली आहे. तुम्ही अजूनही तुमचा अर्ज सादर केला नसेल तर आता लगेच अर्ज सादर करून द्या, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकेल. अर्ज करणे अगदी सोपे आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तर ही अशी प्रोसिजर होती. जर तुमचे पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही नक्की बँकेत तो फॉर्म दिला आहे जो काय नाव दिलं त्या फॉर्मचं, NPCI मॅपिंग फॉर्म हे जोडा आणि आपला आधार लिंक करा, KYC करून घ्या, मोबाईल नंबरसुद्धा लिंक करा. ह्या 3 बाबी तुम्ही
चेक करा आणि तुमचे पैसे येऊन जाणार. तर अशी महत्त्वपूर्ण माहिती होती. नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ह्या 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. चला तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण नेक्स्ट व्हिडिओत.